अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शिरोली औद्योगिक वसाहतीतील स्मॅक परिसरात लागलेल्या आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली, तर झाडांच्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेल्या ड्रीप पाईपलाईन जळाल्या असून आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे। तर या आगीत पक्ष्यांच्या घरट्यांना झळ बसली असून यामध्ये पक्ष्यांची घरटी जळून यामध्ये असणारी अंडी व पिल्ले मृत्युमुखी पडली आहे। यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। देशात व राज्यात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश घेऊन देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करून वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली होती। या मोहिमेला गती देऊन शासकीय विविध संस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करून वृक्षारोपण करण्यात आले होते। याचाच एक भाग म्हणून शिरोली औद्योगिक वसाहतीतील स्मॅक परिसरामध्ये स्मॅकच्या वतीने शेकडो झाडे लावण्यात आली होती। या झाडांना पाणी पुरवठा करण्यासाठी विशेष योजना सुरू करून ड्रीपद्वारे ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। यासाठी झाडे पाणी व्यवस्थापन तसेच माळी यांच्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता। पण स्मॅकच्या जवळ शिरोली गावातून निघणारा कचरा डेपो ग्रामपंचायतीने केला आहे। या ठिकाणी कचऱ्याला लावण्यात आलेल्या आगीमध्ये जवळच असलेल्या स्मॅकच्या परिसराला आग लागली। या आगीने रौद्ररूप धारण करून स्मॅकच्या वतीने लावलेल्या झाडांना वेढले। यामध्ये शेकडो लहान मोठी झाडे झाडांना पाणी पुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेली लहान मोठे ड्रीप पाईपलाईन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। याशिवाय या आगीमध्ये पक्ष्यांच्या घरट्यांना झळ बसली। या घरट्यातील पक्ष्यांची अंडी व पिल्ले मृत्युमुखी पडली आहेत। यामुळे औद्योगिक वसाहतीतील हळहळ व्यक्त होत आहे। या ठिकाणी असलेला कचरा डेपो तात्काळ हटवावा अशी मागणी करण्यात येत आहे। हे आपले स्मॅक भवन आहे। हा स्मॅक भवनच्या समोरील हा आपला पार्किंग आहे। या पार्किंगमध्ये ही अशी आग अशी पसरत आलेली आहे। आपण पाहू शकाल की पूर्ण आग इथपर्यंत आली होती। आमच्या स्मॅकच्या कर्मचारी बांधवांनी ही आटोक्यात आणली, नाहीतरी अशीच पुढे जाऊन ही स्मॅक भवनकडे अशी पुढे जाऊन स्मॅक भवनमध्ये सुद्धा आत आग आली असती। मी तुम्हाला आता संपूर्ण छायाचित्रण दाखवत आहे। हे बघा, हे पूर्ण सगळी आग ह्या इथपर्यंत लागली होती। आता थोडी ही आग आम्ही विझवलेली आहे। पूर्ण परिसर बघा, ऐनवेळी किती पण प्रयत्न करू सुद्धा टँकर आम्हाला वेळेवर मिळत नाहीत, किंवा जे आमच्याकडं फायर एक्सटिंग्विशर्स असतात ते याच्या पुढे अपुरे पडतात। हे बघा, हे पूर्ण इथे आग लागलेली आहे। वाटेत तुम्हाला पुन्हा दाखवतो। ह्या आमच्या ठिबकच्या पाईप्स हे सगळ्या पूर्ण जाळलेल्या आहेत। हे बघा, सगळ्या हे बऱ्यापैकी वितळलेल्याच आहेत। हे बघू शकता, हे पूर्णच्या पूर्ण हे ग्रामपंचायतीमध्ये मी जर आपल्याला झूम करून दाखवतो, अशा पद्धतीने रात्री कोणतरी इथं कोण कबूल होत नाही करत, त्यांच्यातीलच लोक इथं आग लावतात आणि ही आग अशी खाली धुमसत राहते आणि एकदमच ती त्यातील एक ठिणगीमुळं वगैरे वाऱ्यामुळं अशी आग अशी पसरत आपला जो स्मॅक भवनचे जे गेट आहे त्या गेटपासून अशी ही पसरत ही आग अशी स्मॅक भवनच्या सगळ्या परिसरामध्ये आत येते। आणि इथं वारं पण खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ते एकदम मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाला रुग्ण धारण करतात। हे बघा, हा आपला शिरोली ग्रामपंचायतीचा घनकचरा डेपो पुन्हा मी आपल्याला दाखवत आहे। याच पलीकडं महावितरणचे सबस्टेशन सुद्धा आहे। कदाचित या आगीमुळे जर सबस्टेशनमध्ये आग वगैरे लागली तर पुन्हा मी आपल्याला सांगू इच्छितो की आपली शिरोली MIDC 4 दिवस अंधारात राहील आणि कोट्यावधी रुपयाचे आपल्या उद्योजकांचे नुकसान होईल। पुन्हा मी ज्या ठिकाणी आग लागलेली आहे तो परिसर आपल्याला दाखवत आहे। आणि यात काय ते एकदा आग लागली की जी झाडं जळलेली आहेत त्यांना त्या झाडांना शॉक लागल्यामुळं पुन्हा त्या ठिकाणी ती झाडं येत नाहीत। स्मॅकने किमान 800 झाडं लावली होती। त्यातील अशा वारंवार यांच्या या आगीमुळे साधारणतः 500 वर झाडे आमच्यात राहिलेले आहेत। हे बघू शकता,
हा पूर्ण हा आगीचा असा हा परिसर आहे सगळा हा पूर्णच्या पूर्ण ही झाडं हे ठिबक सगळं यांनी हे केलेलं आहे. नशिबाने आमच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे ही आग आटोक्यात आली. आम्हाला पण त्यांचा प्रमुख म्हणून मर्यादा असतात. कितपत त्यांना सांगायचं की आपला जीव धोक्यात घालून तुम्ही आग विझवा. एकदा वाटते की बाबा थांबा, जीव प्रत्येकाचा जीव प्यारा असतो. त्यांचा पण जीव धोक्यात न घालणं ही माझी पण एक जबाबदारी आहे. हे तुम्ही बघू शकता पूर्ण. आणि अजून देखील जरी ही आग तुम्हाला विझलेली दिसत असली तरी थोड्या वेळानं कुठेतरी एक बारकी ठिणगी असते. ती ठिणगी परत त्या ठिणगीमुळं परत ही आग लागते. असा सगळा पूर्णच्या पूर्ण हा परिसर हा सगळा आगीनं सगळा खाक झालेला आहे. अशीच ही आग अशी पुढं आपण काय सांगता येत नाही. आज दुपारी सुद्धा त्याप्रमाणे जे गवत वाळलेलं आहे ह्या गवत वाळलेल्या ठिकाणी आणि परत ती आग ही पसरू शकते. हे बघा आमच्या ठिबकचे पाणी वगैरे सगळं फुटलेलं आहे. कायम आम्हाला नाही म्हणलं तर प्रत्येक आगीवेळी आजपर्यंत आम्ही 50,000 ते 60,000 रुपयाचे नुकसान आम्ही यात भोगलेलं आहे. प्रत्येक वेळी आम्हाला सांगण्यात आले की आग लागली की ग्रामपंचायतीचा मी मदत करतो, टँकर देतो. खरं काय टँकर दिला अद्याप आम्ही टँकर कधी आम्हाला ग्रामपंचायतीकडून मिळालेला नाही. तरी पुन्हा एकदा ही आमची नम्र विनंती आहे की प्रशासनाने याकडं जातीनं लक्ष घालावे आणि कायमस्वरूपी या कचरा डेपो असेल या कचरा डेपोच्यामुळे लागलेल्या आगीमुळे बंदोबस्त करावा ही आपणा सर्व मान्यवरांपुढे माझी हात जोडून नम्र विनंती आहे. कृपया आज MIDCच्या अधिकाऱ्यांनी या घटनास्थळी भेट द्यावी, ग्रामपंचायतीच्या लोकांना बोलवावं आणि सत्य परिस्थिती त्यांना सांगावी. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.